है। हालेलुया। सब बोलेंगे हालेलुया। कितने लोग हैं यहाँ पर अपने पड़ोसी को पूछो तो कहाँ पे है, और ये सब बच वाले को पूछिए तुम कहाँ पे हो। यस यस यस, कौन कौन पूछ रहे हैं, पूछिए पूछिए। ओह हालेलुया। सब मुझे बोलोगे हालेलुया। क्या बोला आपके पड़ोसी ने, क्या बोला, कहाँ पे हो, खरी खरी, सच में आप चर्च में हो। जैसे बोलो उसको वचन का समय है, चर्च में ही रहना। बोलो आज का वचन से नहीं होगा। हालेलुया। उसको बोलो आज तो खाली हाथ वापस नहीं जा सकता, क्योंकि मेरे परमेश्वर की हुजूरी यहाँ पे है। हालेलुया। मेरे परमेश्वर का सिंहासन यहाँ पे लगा हुआ है। आमीन। हालेलुया। अब हम आज के वचन में जाएंगे। पिछले दिनों में हम सीख रहे हैं, पिछले मंथ था आपने सीखा परमेश्वर की अगुवाई में चलना। हालेलुया। उसका लास्ट विषय था कि आप परमेश्वर की अगुवाई को कैसे पा सकते हो, और ये मंथ आप परमेश्वर की अगुवाई को कैसे प्राप्त कर सकते हो। उसका नेक्स्ट हिस्सा था अपने रिश्ते को, अपने रिलेशन को परमेश्वर के साथ मजबूत करना। सब बोलोगे हालेलुया। परमेश्वर की अगुवाई जो आपके लिए बहुत जरूरी है, वो आप कैसे पा सकते हो। आपने सीखा कि अगुवाई में चलना है, आपने सीखा आपके लिए अगुवाई जरूरी है। आपने सीखा जब परमेश्वर की अगुवाई आपकी लाइफ में होती है तो आपकी लाइफ कैसी होती है, आप कैसे ब्लेस होते हो, आप कैसे प्रभु में बढ़ते हो, आप कैसे परमेश्वर के अद्भुत और बड़े कामों को अपनी लाइफ में देखते हो, कैसी आपकी लाइफ दूसरे लोगों से अलग होती है। आमीन। हालेलुया। अगर आप एक मसीही हो, और अगर आप रियल मसीही हो, रियल, हालेलुया, और आप प्रभु की अगुवाई में चल रहे हो, अब पाप से निकले, आपने पश्चाताप किया, आपको जब प्रभु यीशु मसीह का शुभ समाचार दिया गया, तब आप कैसे भी पाप में हो सकते हो। कैसा भी पाप हो सकता है जो मैंने नहीं करता, छोटा बड़ा कैसा भी, मैंने ये करता है कि जब आपको जीसस के बारे में मालूम हुआ, जब आपको शुभ समाचार सुनाया गया कि भाई प्रभु यीशु मसीह पूरे मनुष्य जाति के लिए, लोगों को पापों से बचाने के लिए प्रभु यीशु मसीह ने अपने आप को क्रूस पे बलिदान कर दिया, और अब पाप की सजा नहीं है। मसीह यीशु के द्वारा पाप की क्षमा प्राप्त होती है। सब बोलेंगे हालेलुया। क्योंकि जब आप बाइबल में पढ़ते हो तो पाप की सजा है। जब आप वचन को पढ़ोगे, हम 2-3 वचनों को पढ़ेंगे, उसके बाद फिर हम अपने मुख्य विषय की ओर बढ़ेंगे। रोमियो की पुस्तक 6 अध्याय का 23 जी। क्योंकि
जी। पाप की मजदूरी तो मृत्यु है, यस, परंतु सुनो, परमेश्वर का कितने वरदान। लोग समझ पा रहे हैं? आपके पास बाइबल है, सब आप इस वचन को अपने पास ओपन कर सकते हो, खोलिए। और जिनके पास नहीं है, आप स्क्रीन पे देख सकते हो, आप उसको एक एक शब्द को नोट करेंगे आप। हालेलुया। हाँ जी, पढ़ेंगे। क्योंकि पाप की मजदूरी तो हाँ मृत्यु है। ओ, कितने लोग सुन पा रहे हैं? बोलो, पाप की मजदूरी क्या है? बोलो, मृत्यु, एक सजा। शिक्षा। हालेलुया। एक सजा है पाप की। ಒಂದು ಪಾಪದ ಶಿಕ್ಷೆ ಇದೆ, मृत्यु। ಮರಣ। फिजिकल और स्पिरिचुअली दोनों भी। ಶಾರೀರಿಕ ಮತ್ತು ಆತ್ಮಿಕ ಎರಡೂ ಕೂಡ। हालेलुया। हालेलुया। परमेश्वर इस बात को जानता था ದೇವರಿಗೆ ವಿಷಯ ಗೊತ್ತಿತ್ತು, कि पाप के कारण ಪಾಪದ ಕಾರಣದಿಂದ आदम और हव्वा मेरे से दूर हुए। ಆದಮ ಹವ್ವ ನಮ್ಮಿಂದ ದೂರ, अनाज्ञाकारी के कारण ಅನಾಜ್ಞಾಕಾರಿ ಕಾರಣ मनुष्य मेरे से दूर होता है। ಮನುಷ್ಯನಿಂದ ದೂರ ಆಗ್ತಾನೆ। पाप के कारण ಪಾಪ ಕಾರಣದಿಂದ लोगों के ऊपर दंड आता है। ಜನರ ಮೇಲೆ ದಂಡನೆ ಬರ್ತದೆ। हालेलुया। इसलिए ಅದಕ್ಕಾಗಿ परमेश्वर ने अद्भुत और बड़ी योजना बनाई। ದೇವರ ಅದ್ಭುತ ಯೋಜನೆ ಮಾಡಿದ್ರು। योना के अंजील 3 उसका 16 में लिखा, ಯೋಹಾನ 3:16 ಬರ್ತದೆ, देखा परमेश्वर ने जगत से प्रेम किया ದೇವರು ಲೋಕದ ಮೇಲೆ ಎಷ್ಟೋ ಪ್ರೀತಿಯನ್ನು ಇಟ್ಟರು, और अपना इकलौता पुत्र उसे दे दिया। ತನ್ನ ಒಬ್ಬನೇ ಮಗನನ್ನು इकलौता पुत्र दिया ताकि जो कोई ಯಾರಾದರೂ उस पर विश्वास करे ಆತನ ಮೇಲೆ ವಿಶ್ವಾಸ वो नाश ना हो। ಅವರು ನಾಶವಾಗದೆ, वो नाश ना हो। ಅವರು ನಾಶವಾಗಬಾರದು। आज भी ಇವತ್ತು ಕೂಡ परमेश्वर चाहता है ದೇವರು कि ಇಷ್ಟಪಡ್ತಾರೆ, एक भी रूह, ಒಂದು ಆತ್ಮ ಕೂಡ, एक भी व्यक्ति ಒಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿ ಕೂಡ नाश ना हो जाए। हालेलुया। ನಾಶವಾಗಬಾರದು, एक भी व्यक्ति नाश ना हो ಒಬ್ಬ जाए। ವ್ಯಕ್ತಿ ಕೂಡ ನಾಶವಾಗಬಾರದು। और इसीलिए ಅದಕ್ಕಾಗಿ बाइबल कहती है यीशु मसीह जगत में आए। ಬೈಬಲ್ ಹೇಳ್ತದೆ ಯೇಸು ಈ ಲೋಕಕ್ಕೆ ಬಂದರು। पिछले संडे हमने इन वचनों को पढ़ा ಕಳೆದ ಸಂಡೆ ನಾವು ಈ कि ವಾಕ್ಯಗಳನ್ನು प्रभु यीशु मसीह कहते हैं मैं धर्मियों को नहीं, ಪ್ರಭು ಯೇಸು ಹೇಳ್ತಾರೆ, ನಾನು मैं पापियों को मैं बचाने के लिए आया हूँ। ಪಾಪಿಗಳನ್ನು ರಕ್ಷಿಸುವುದಕ್ಕಾಗಿ ಬಂದೆ। हालेलुया। मैं खोए हुओं को ढूंढने के लिए आया हूँ। ನಾನು ಕಳೆದು ಹೋದವರನ್ನು ಹುಡುಕುವುದಕ್ಕಾಗಿ क्योंकि ಬಂದೆ। पाप के कारण ಯಾಕಂದ್ರೆ ಪಾಪದ ಕಾರಣ मनुष्य परमेश्वर से दूर हुआ ಮನುಷ್ಯ ದೇವರಿಂದ ದೂರ, और परमेश्वर की योजना थी ಮತ್ತೆ ದೇವರ ಯೋಜನೆ उसी पाप को मिटाया जाए। ಅದೇ ಪಾಪವನ್ನು ಅಳಿಸಾಕ್ಬೇಕು। सब बोलेंगे हालेलुया। बता रहा था ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, जब आप इस समाचार को सुनते हो ನೀವು ಸುವಾರ್ತೆ ಕೇಳಿದಾಗ कि हाँ भाई पाप की तो सजा है, ಪಾಪ ಅದರ ಶಿಕ್ಷೆ, थोड़ा आगे बढ़ोगे। क्योंकि पाप की मजदूरी तो मृत्यु है, जी, परंतु परमेश्वर का वरदान परंतु परमेश्वर का वरदान हमारे प्रभु मसीह यीशु में हमारे प्रभु मसीह यीशु में अनंत जीवन है। अनंत जीवन है। हालेलुया। कितने समझ पा रहे हैं? ಎಷ್ಟು ಜನ ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೊಳ್ತಾರೆ? ये शुभ समाचार जब आपको जब हमें दिया गया ಸುವಾರ್ತೆ ನಮಗೆ ನಿಮಗೆ ಕೊಡಲು तो फिर कोई मैंने नहीं करता था उस समय ಅವಾಗ ಯಾವುದೇ ವಿಶೇಷತೆ कि ಇರ್ತದೆ, मैं कितना बड़ा पापी हूँ, ಎಷ್ಟು ದೊಡ್ಡ ಪಾಪಿ ಇದೆ, मैंने कितने पाप परमेश्वर के विरुद्ध किए ನಾನು हैं, ಎಷ್ಟು ಪಾಪ ದೇವರ ವಿರುದ್ಧ ಮಾಡಿದೆ, क्या क्या मैंने परमेश्वर के विरुद्ध किया है। ಏನೇನು ನಾನು ದೇವರ ವಿರುದ್ಧ ಮಾಡಿದೆ। तब परमेश्वर फिर लोगों के पापों को नहीं देखता, ಅವಾಗ ದೇವರ ಜನರ वो ಪಾಪ एक चीज को तब देखता है, ಒಂದನ್ನು ನೋಡ್ತಾನೆ, ದೇವರು सच्चा पश्चाताप। ನಿಜವಾದ ಸತ್ಯವಾದ हालेलुया। आप समझ पा रहे हो? ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। सच्चा पश्चाताप ಒಂದು ಸರಿಯಾದ ಪಶ್ಚಾತ್ತಾಪ जो हृदय से होता है। ಯಾವುದು ಹೃದಯದಿಂದ ಆಗ್ತದೆ, हाँ परमेश्वर, ಹೌದು ದೇವರು, मैं पापी हूँ। ನಾನು ಪಾಪಿ ಇದೆ, हाँ प्रभु मैं विश्वास करता हूँ ಹೌದು ಪ್ರಭು ನಾನು ವಿಶ್ವಾಸ ಮಾಡಿ, आप मेरे लिए ನೀನು ನನಗಾಗಿ क्रूस के ऊपर अपने आप को अपने बलिदान किए। ಸಿಲುಬೆ ಮೇಲೆ ತನ್ನ ತಾನು ಬಲಿ मैं ईमान लाता हूँ ನಾನು ವಿಶ್ವಾಸ ಮಾಡ್ತೇನೆ, कि वो बलिदान मेरे लिए दिया गया। ಆ ಬಲಿದಾನ ನನಗಾಗಿ ಕೊಡಲ್ಪಟ್ಟಿದೆ। विश्वास करता हूँ ನಾನು विश्वास ಮಾಡ್ತೇನೆ, कि तू उद्धार करता है, ನೀನು तू ರಕ್ಷಕನಾಗಿದ್ದೆ, मुक्तिदाता परमेश्वर है ನೀನು ರಕ್ಷಕನಾಗಿದ್ದೆ, और मैं पापी हूँ। ಮತ್ತೆ ನಾನು ಪಾಪಿ, मुझ पापी पर तू दया कर। ನನ್ನ ಮೇಲೆ ದಯ ತೋರಿಸು। हालेलुया। एक वो दिन आपकी लाइफ में होता है। ಆ ದಿನ ನಿಮ್ಮ ಜೀವಿತದಲ್ಲಿ ಇರ್ತದೆ। हालेलुया। ಹೌದು. क्योंकि यीशु मसीह का जो फर्स्ट प्रीच यही था। ಯೇಸುವಿನ ಮೊದಲನೇ ಒಂದು ಸುವಾರ್ತೆ ಇದೆ, जब आप पढ़ते हो मत्ती की अंजील
ನೀವು ಓದಿದಾಗ ಮತ್ತಾಯ ಸುವಾರ್ತೆ 3 उसका 14 में 3:16 परंतु यूहन्ना यह कहकर उसे रोकने लगा। सुनो 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 थोड़ा पीछे योना के अंजील 3 अध्याय। हाँ जी 1 से। उन दिनों में हाँ यूहन्ना बपतिस्मा देने वाला जी आकर यहूदियों के जंगल में हाँ ये प्रचार करने लगा, ओहो मन फिराओ क्योंकि स्वर्ग का राज निकट आ गया है। सब बोलेंगे हालेलुया। मन फिराओ योना 3:1 से, क्योंकि स्वर्ग का राज्य तुम्हारे, ऊंची बोलो, स्वर्ग का राज्य तुम्हारे निकट आने का अर्थ क्या होता है? पास आ गया। हालेलुया। जब एक व्यक्ति इस वचन को फॉलो करता है, ಇವಾಗ ಒಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿ ವಾಕ್ಯವನ್ನು ಫಾಲೋ ಮಾಡ್ತಾನೆ, अपना मन फिराता है, ತನ್ನ ಮನಸ್ಸು ತಿರುಗಿಸ್ಕೊಳ್ತಾನೆ, पश्चाताप करता है, ಪಶ್ಚಾತ್ತಾಪ ಪಡ್ತಾನೆ, तो उस समय ಆ ಸಮಯದಲ್ಲಿ उसकी लाइफ ಆತನ बदलना ಜೀವನ शुरू हो जाती है। ಬದಲಾಗಕ್ಕೆ ಪ್ರಾರಂಭ, एक नया जीवन शुरू हो जाता है, ಒಂದು ಹೊಸ ಜೀವನ ಪ್ರಾರಂಭ, जिसे सच्चा रियल क्रिश्चियन जीवन बोला जाता है। ಅದಕ್ಕೆ ರಿಯಲ್ ಕ್ರಿಶ್ಚಿಯನ್ ಜೀವನ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ। हालेलुया। ಮತ್ತಾಯ 3:1 बिना पश्चाताप के ಪಶ್ಚಾತ್ತಾಪ ಇಲ್ಲದೆ कोई मसीही जीवन नहीं है। ಯಾವುದೇ ಕ್ರಿಶ್ಚಿಯನ್ ಜೀವನ ಇಲ್ಲ। बिना पश्चाताप के ಪಶ್ಚಾತ್ತಾಪ आप ಇಲ್ಲದೆ परमेश्वर के निकट नहीं आ सकते। ನೀವು ದೇವರ ಹತ್ರ ಬರಕ್ಕಾಗಲ್ಲ। बिना पश्चाताप के ಪಶ್ಚಾತ್ತಾಪ ಇಲ್ಲ, आप सही मसीही जीवन व्यतीत नहीं कर सकते। ನೀವು ಸರಿಯಾದ ಕ್ರಿಶ್ಚಿಯನ್ ಜೀವನ सब ಜೀವಿಸಕ್ಕೆ बोलेंगे हालेलुया। क्या आप समझ पा रहे हो? ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದೀವಿ। पश्चाताप, सच्चा पश्चाताप, ಸರಿಯಾದ ಪಶ್ಚಾತ್ತಾಪ, जब सच्चा पश्चाताप एक व्यक्ति के लाइफ में होता है ಇವಾಗ ಒಂದು ಸರಿಯಾದ ಪಶ್ಚಾತ್ತಾಪ तो ಒಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿ कितना ಜೀವನದಲ್ಲಿ बड़ा पाप आपकी जिंदगी में है, ಎಷ್ಟು ದೊಡ್ಡ ಪಾಪ, परमेश्वर उस पाप को कभी नहीं देखता। ದೇವರ ಪಾಪ ಯಾವತ್ತೂ ನೋಡುವುದಿಲ್ಲ। परमेश्वर आपकी तौबा देखता है, ದೇವರು ನಿಮ್ಮ ಮನಸ್ಸು ನೋಡ್ತಾರೆ, परमेश्वर आपका समर्पण देखता है। ದೇವರು ನಿಮ್ಮ ಸಮರ್ಪಣೆ ನೋಡ್ತಾರೆ। हालेलुया। कि हाँ जे व्यक्ति ಹೌದೇ ವ್ಯಕ್ತಿ उस सुसमाचार को सुनकर ಸುವಾರ್ತೆಯನ್ನು ಕೇಳಿ उस सुसमाचार के ऊपर ईमान ला चुका है, ಆ ಒಂದು ಸುವಾರ್ತೆ ಮೇಲೆ ವಿಶ್ವಾಸ ಮಾಡಿದ್ದಾರೆ, वो रेडी है जे ಇದನ್ನು ಸಿದ್ಧನಾಗಿದ್ದಾರೆ एक सही मसीह जीवन व्यतीत करने के लिए, ಒಂದು ಸರಿಯಾದ ಕ್ರಿಶ್ಚಿಯನ್ ಜೀವನ एक ಜೀವಿಸಲು, भला जीवन व्यतीत करने के लिए, ಒಂದು ಒಳ್ಳೆ ಜೀವನ एक ಜೀವಿಸಲು, पवित्रता का जीवन व्यतीत करने के लिए। ಒಂದು ಪರಿಶುದ್ಧವಾದ ಒಂದು ಜೀವನ ಜೀವಿಸೋದಕ್ಕೆ। हालेलुया। ಹಾಲೆಲೂಯಾ। अगर आज आप यहाँ पे बैठे हो, ನೀವು ಇಲ್ಲಿ ಕುಳಿತಿದ್ರೆ आपके बहुत सारे सवाल हो सकते हैं। ನಿಮ್ಮ ಬಹಳ ಪ್ರಶ್ನೆಗಳಿರ್ಬೋದು। ये समस्या मेरे जीवन में क्यों है? ಈ ಸಮಸ್ಯೆ ನನ್ನ ಜೀವಿತದಲ್ಲಿ ಯಾಕೆ ಇದೆ? मैं स्ट्रगल में क्यों हूँ? ನನ್ನ ಕಷ್ಟದಲ್ಲಿ ಯಾಕಿದೆ? मेरी लाइफ में ये दिक्कतें क्यों हैं? ನನ್ನ ಜೀವಿತದಲ್ಲಿ ಈ ಒಂದು मैं बार बार क्यों मैं गिरता हूँ? ನಾನು ಪದೇ ಪದೇ ಯಾಕೆ ಬೀಳ್ತೇನೆ? उसका कारण क्या है? ಅದರ ಕಾರಣ ಏನು? मैं चर्च में हूँ, ನಾನು ಚರ್ಚ್ನಲ್ಲಿದ್ದೇನೆ, मैं मसीही हूँ, ನಾನು ಕ್ರಿಶ್ಚಿಯನ್ ಇದ್ದೇನೆ, मैं क्रिश्चियन घर में जन्म पाया हूँ, ನಾನು ಕ್ರಿಶ್ಚಿಯನ್ ಮನೆಯಲ್ಲಿ ಹುಟ್ಟಿದ್ದೇನೆ, मैं बैप्टिज्म ले चुका हूँ, ನಾನು ದೀಕ್ಷಾಸ್ನಾನ ಹೊಂದಿಕೊಂಡಿದ್ದೇನೆ, फिर भी ಆದ್ರೆ ಕೂಡ मेरे जीवन में उन्नति क्यों नहीं है? ನನ್ನ ಜೀವಿತದಲ್ಲಿ ಬೆಳವಣಿಗೆ फिर भी जो मैं चाहता हूँ वो मेरी लाइफ में क्यों नहीं है? ನಾನು ಏನು ಇಷ್ಟಪಡ್ತೀನಿ ಅದು ಯಾಕೆ ನನ್ನ ಜೀವಿತದಲ್ಲಿ ಇಲ್ಲ? कुछ रुका हुआ। ಏನು ನಿಂತಿದೆ? हालेलुया। ಹಾಲೆಲೂಯಾ। कुछ रुका हुआ। ಏನು ನಿಂತಿದೆ? क्यों रुका है? ಯಾಕೆ ನಿಂತಿದೆ? कहीं ना कहीं कमी है। ಎಲ್ಲೋ ಕೊರತೆ, हमने कुछ छिपा लिया है, ನಾವೇನು ಮುಚ್ಚಿಟ್ಟಿದ್ದೇವೆ, हमने कुछ दबा दिया है। ನಾವೇನು ಮುಚ್ಚಿಟ್ಟಿದ್ದೇವೆ। अब समझ पा रहे हो? ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದೀವಿ। हालेलुया। हमने कुछ अपने अंदर ही रख लिया, ನಾವೇನು ನಮ್ಮ ಒಳಗೆ ಇಟ್ಟುಕೊಂಡಿದ್ದೇವೆ, इसलिए ಅದಕ್ಕಾಗಿ स्वर्ग की आशीष रुक चुकी है। ಸ್ವರ್ಗದ ಆಶೀರ್ವಾದಗಳು ನಿಂತಿವೆ, इसलिए ಅದಕ್ಕಾಗಿ परमेश्वर ने कुछ ओपन करने की बजाय कुछ क्लोज कर दिए। ದೇವರು ಏನು ತೆರೆಯುವುದು ಬದಲಾಗಿ ಮುಚ್ಚಿದ್ದಾರೆ। हालेलुया। ಹಾಲೆಲೂಯಾ। और फिर चाहे मैं कितना भी मैं चिल्लाता क्यों ना रहूं, ನಾನು
मिस्टेक कर परमेश्वर मुझ पर दया कर, परमेश्वर मुझे दे दे, और वो मेरे जीवन में ऐसा होना चाहिए। ದೇವರೇ ನನಗೆ ಕೊಡು ಅಂತ ನಾವು ಇಷ್ಟಪಡ್ರಿ ನನ್ನ ಜೀವಿತದಲ್ಲಿ ಈ ರೀತಿ ಇರಬೇಕು यीशु मसीह ने कहा मन फिराओ, ಯೇಸು ಹೇಳ್ತಾರೆ ಮನಸ್ಸು ತಿರುಗಿಸಿ तौबा करो, ಪಶ್ಚಾತ್ತಾಪ ಪಡ್ರಿ तो स्वर्ग का राज है, ಸ್ವರ್ಗ ರಾಜ್ಯ स्वर्ग का राज है। ಪರಲೋಕ ರಾಜ್ಯ अर्थ ಅರ್ಥ परमेश्वर का राज, ದೇವರ ರಾಜ್ಯ शांति का राज, ಶಾಂತಿಯ ರಾಜ್ಯ आनंद का राज, ಆನಂದದ ರಾಜ್ಯ कृपा, आशीर्वाद, ಕೃಪೆಯ ಆಶೀರ್ವಾದ बढ़ोतरी, ಬೆಳವಣಿಗೆ खुशहाली। ಒಂದು ಸುಖ परमेश्वर का राज जब आपके निकट आता है, ದೇವರ ರಾಜ್ಯ ನಿಮ್ಮ ಹತ್ರ ಬಂದಾಗ आप घटते नहीं, ನೀವು आप ಡೌನ್ ಹೋಗೋದಿಲ್ಲ बढ़ना शुरू करते हो आप, ನೀವು ಬೆಳೆಯೋದಕ್ಕೆ ಕಾರಣ क्योंकि वो राज ಯಾಕೆಂದ್ರೆ ಆ ರಾಜ್ಯ बहुत अद्भुत है। ಬಹಳ ಅದ್ಭುತವಾಗಿದೆ हालेलुया। Hallelujah. आज बहुत सारे लोग ಇವತ್ತು ಬಹಳ ಜನರು जिन्होंने आज तक ಯಾರು ಇಲ್ಲಿವರೆಗೂ सच्चा पश्चाताप नहीं किया, ಸರಿಯಾದ ಪಶ್ಚಾತ್ತಾಪ ಮಾಡಿ जिन्होंने परमेश्वर के आगे ಯಾರು ದೇವರ ಮುಂದೆ अपने आप को खोल के नहीं रख दिया, ತನ್ನ ತಾನು ಬಿಚ್ಚಿಟ್ಟಿಲ್ಲ जिन्होंने प्रभु की उपस्थिति में आकर, ಯಾರು ದೇವರ ಉಪಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿ ಬಂದು जिन्होंने घुटने टेककर ಯಾರು उस स्वर्ग से स्वर्ग के परमेश्वर से नहीं कहा, ಆ ಸ್ವರ್ಗದ ದೇವರಿಗೆ परमेश्वर मैं बदलना चाहता हूँ। ದೇವರೇ ನಾನು ಬದಲಾಗಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತೇನೆ हालेलुया। Hallelujah. परमेश्वर आज तक अगर मैंने ये पाप किया, ದೇವರೇ ಇಲ್ಲಿವರೆಗೂ ನಾನು आज मैं इसे छोड़ना चाहता हूँ। ದೇವರೇ ಇವತ್ತು ನಾನು ಅದು ಬಿಡಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತೇನೆ परमेश्वर मुझे दुख है, ದೇವರೇ ನನಗೆ ದುಃಖ ಇದೆ हालेलुया। Hallelujah. मुझे तकलीफ है इस पाप के कारण, ನನಗೆ ದುಃಖ ಇದೆ ಪಾಪದ मैं तेरे से दूर हूँ। ನಾನು ನಿಮ್ಮಿಂದ ದೂರ ಇದ್ದೇನೆ हालेलुया। मैं एक बात कहना चाहता हूँ, ನಾನು ಮಾತು ನಿಮ್ಗೆ ಹೇಳಿ हर दिन ಪ್ರತಿದಿನ पवित्र आत्मा ಪರಿಶುದ್ಧ ಆತ್ಮ हर एक जीवन को महसूस करवाता है ಪ್ರತಿಯೊಂದು ಜೀವನಕ್ಕೆ ಫೀಲ್ कि ಮಾಡಿಸ್ತೀನಿ तू परमेश्वर से दूर है कि निकट है। ನೀ ದೇವರಿಂದ ದೂರ ಇದ್ದೀ ಅಥವಾ हालेलुया। अगर आप समझ रखते हो प्रभु के वचन की, ದೇವರ ವಾಕ್ಯದ ಜ್ಞಾನ ಇಟ್ಕೊಂಡು सब बोलेंगे हालेलुया। वो आपको रियलाइज करवाता है वो ಅದು ನಿಮಗೂ ಅರ್ಥ ಮಾಡಿಸ್ತದೆ कि तुम्हें अब प्रार्थना करने की तुम्हें आवश्यकता है, ಇವಾಗ ನೀನು ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡುವ ಅವಶ್ಯಕತೆ ಇದೆ तुझे क्षमा मांगने की आवश्यकता है, ನೀನು ಕ್ಷಮೆ ಕೇಳುವ तुम्हें खुदावंद की हजूरी में जाने की तुम्हें जरूरत है। ನೀನು ದೇವರ ಉಪಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿ ಹೋಗುವ ಅವಶ್ಯಕತೆ ನಿನಗೆ सब बोलेंगे हालेलुया। कौन कौन समझ पा रहे हैं? आज ಇವತ್ತು अगर हमें ऐसा लगता है ನಮಗೆ ಕೆಲಸರಂದ್ರೆ कि नहीं, ಇಲ್ಲ कहीं ना कहीं मैं ಎಲ್ಲೂ ನಾನು दिखावे का जीवन जी रहा हूँ, ತೋರಿಕೆ ಜೀವನ ಜೀವಿಸ್ತಾ ಇದ್ದೇನೆ कहीं ना कहीं मैं ಎಲ್ಲೋ ನಾನು अपने लाइफ में संतुष्ट नहीं हूँ। ನನ್ನ ಜೀವಿತದಲ್ಲಿ हर व्यक्ति को मालूम होता है, ಪ್ರತಿಯೊಬ್ಬ हर एक व्यक्ति को मालूम होता है ಪ್ರತಿಯೊಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿಗೆ मेरे ಗೊತ್ತಿದೆ मेरे जीवन में क्या चल रहा है। ನನ್ನ ಜೀವಿತದಲ್ಲಿ ಏನು ನಡೀತಾ ಇದೆ. Hallelujah. Hallelujah. पर ಆದ್ರೆ बहुत बार ಬಹಳ हम ಸಮಯದಲ್ಲಿ अपने हृदय को कठोर कर लेते हैं। ನಮ್ಮ ಹೃದಯಗಳನ್ನ ನಾವು ಕಠೋರ ಮಾಡ್ಕೊಳ್ತೇವೆ हालेलुया। Hallelujah. जैसे इब्रानियों की पुस्तक में लिखा, ಯಾವ ರೀತಿ ಇಬ್ರಿ लेकिन जब तुम परमेश्वर की आवाज को सुनो, ಯಾವಾಗ ನೀವು ದೇವರ ಸ್ವರ ಕೇಳ್ತೀರಿ एक अपने मनों को कठोर मत करो। ನಿಮ್ಮ ಮನಸ್ಸುಗಳು ಕಠೋರ ಮಾಡಿಕೊಳ್ಳಬೇಕು हालेलुया। Hallelujah. अपने हृदय को कठोर मत करो। ನಿಮ್ಮ ಹೃದಯಗಳು ಕಠೋರ आज ಮಾಡಿಕೊಳ್ಳಬೇಕು पवित्र आत्मा की जो इच्छा है ಇವತ್ತು ದೇವರ ಆತ್ಮನ कि ಇಚ್ಛೆ ಇದೆ हर एक व्यक्ति ಇವತ್ತು ಪ್ರತಿಯೊಬ್ಬ इस ವ್ಯಕ್ತಿ बात की जांच करे, इस बात की परख करे ಈ ಮಾತನ್ನು परीक्षिಸಬೇಕು कि मेरा जीवन परमेश्वर के आगे कैसा है। ನನ್ನ ಜೀವನ ದೇವರ ಮುಂದೆ ಹೇಗಿದೆ Hallelujah. Hallelujah. कितने लोग समझ पा रहे हैं? ಎಷ್ಟು ಜನ ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೊಳ್ಬೇಕು पढ़ोगे यूहन्ना के वचन को 3 कैसे? हाँ मत्ती 3 के। उन दिनों में हाँ जी यूहन्ना बपतिस्मा देने वाला जी। आकर यहूदियों के जंगल में ये प्रचार करने लगा, मन फिराओ क्योंकि स्वर्ग का राज निकट आ गया है। हालेलुया। Hallelujah. क्योंकि स्वर्ग का राज्य तुम्हारे ನಿಕಟ ಆಗಿದೆ. मेरे प्रियो, ನನ್ನ ಪ್ರಿಯರೇ जितने लोग आज मुझे सुन रहे हैं, ಎಷ್ಟು ಜನರು ಇವತ್ತು ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ आज मैं सबसे कहना चाहता हूँ, ಇವತ್ತೆಲ್ಲರಿಗೆ ಹೇಳೋದಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತೇನೆ आज समय है, ಇವತ್ತು ಸಮಯ ಇದೆ आज वो टाइम है, ಇವತ್ತು ಆ ಸಮಯ ಆಗಿದೆ हम परमेश्वर के करीब आए। ನಾವು ದೇವರ ಹತ್ರ ಬರಬೇಕು
हम सच्चा पश्चाताप करें, ನಾವು ಸರಿಯಾದ ಪಶ್ಚಾತ್ತಾಪ ಪಡಬೇಕು. हम अपने मन को फिराएं, ನಾವು ಮನಸ್ಸು ತಿರುಗಿಸ್ಬೇಕು. क्योंकि वो बुलाता है, ಯಾಕಂದ್ರೆ ಆತನು ಕರೀತಾನೆ, क्योंकि वो समय देता है, ಆತನು ಸಮಯ ಕೊಡ್ತಾನೆ, टाइम दे रहा है अपने लोगों को. ಆತನು ಸಮಯ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾನೆ ತನ್ನ ಜನರಿಗೆ. हालेलुया. ಹಾಲೆಲೂಯಾ. क्यों? ಯಾಕೆ? क्योंकि आज पवित्र आत्मा ಇವತ್ತು पवित्र आत्मा आपके जीवन में ನಿಮ್ಮ ಜೀವಿತದಲ್ಲಿ आपकी सब समस्या को वो हटाना चाहता है. ಎಲ್ಲ ಸಮಸ್ಯೆಗಳು ನಿಮ್ಮ ಜೀವಿತದಿಂದ ದೂರ क्योंकि आज पवित्र आत्मा ಯಾಕೆಂದ್ರೆ ಇವತ್ತು ಪವಿತ್ರ ಆತ್ಮ आपकी लाइफ में ನಿಮ್ಮ ಜೀವಿತದಲ್ಲಿ कुछ तो करना चाहता है, ಏನು ಹೊಸದು ಮಾಡೋದಕ್ಕೆ और ಇಷ್ಟಪಡ್ತಾರೆ. परमेश्वर का आत्मा चाहता है. ಆದ್ರೆ ದೇವರ ಆತ್ಮ ಹೇಳ್ತಾರೆ आज ಇವತ್ತು हर एक विश्वासी ಪ್ರತಿಯೊಬ್ಬ ವಿಶ್ವಾಸಿ अपने मन की सब बातों को छोड़कर ನನ್ನ ಮನಸ್ಸಿನ ಎಲ್ಲ ಮಾತುಗಳನ್ನು ಬಿಟ್ಟು इस बात के ऊपर विचार करें, ಈ ಮಾತಿನ ಮೇಲೆ ಆಲೋಚನೆ ಮಾಡಿಕೊಳ್ಬೇಕು. मेरे जीवन में ऐसा क्या है ನನ್ನ ಜೀವಿತದಲ್ಲಿ ಈ ರೀತಿ ಏನಿದೆ जो मुझे परमेश्वर से दूर रख रहा है. ಇದು ನನ್ನ ದೇವರಿಂದ ದೂರ ಇಡ್ತಾ ಇದೆ. मेरे जीवन में ऐसा क्या है ನನ್ನ ಜೀವಿತದಲ್ಲಿ ಏನಿದೆ जो स्वर्ग की आशीषों को रोक रहा है. ಯಾವುದು ಸ್ವರ್ಗದ ಆಶೀರ್ವಾದಗಳು ನಿಲ್ಲಿಸ್ತಾ ಇದೆ. मेरे जीवन में ऐसा क्या है ನನ್ನ ಜೀವಿತದಲ್ಲಿ ಈ ರೀತಿ ಏನಿದೆ मेरी प्रार्थना का उत्तर नहीं आ रहा. ನನ್ನ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಉತ್ತರ ಸಿಗ್ತಾ ಇದೆ. मेरे जीवन में ऐसा क्या है ನನ್ನ ಜೀವಿತದಲ್ಲಿ ಈ ರೀತಿ ಏನಿದೆ कि मेरे हालात नहीं बदल रहे. ನನ್ನ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಬದಲಾಗ್ತಾ ಇಲ್ಲ. मैं क्रिश्चियन हूँ, ನನ್ನ ಕ್ರಿಶ್ಚಿಯನ್ ಇದೆ, मैं चर्च में जाने वाला व्यक्ति हूँ, ನನ್ನ ಚರ್ಚಿನಲ್ಲಿ ಹೋಗುವ मैं ವ್ಯಕ್ತಿ, प्रार्थना भी करता हूँ, ಪ್ರಾರ್ಥನೆ ಕೂಡ मैं उपवास भी कर रहा हूँ, ನಾನು ಉಪವಾಸ ಕೂಡ फिर भी ऐसा क्या है ಆದ್ರೂ ಕೂಡ ಏನು ಈ ರೀತಿ ಇದೆ? कुछ क्यों नहीं बदल रहा? ಯಾಕೆ ಏನು ಬದಲಾಗ್ತಾ? क्यों कुछ परिवर्तन नहीं हो रहा? ಯಾಕೆ ಯಾವುದೇ ಬದಲಾವಣೆ? क्यों मैं खुदावन की उपस्थिति को अपने संग महसूस नहीं कर पा रहा? ಯಾಕೆ ನೀನು ಉಪಸ್ಥಿತಿ ನನ್ನ ಜೊತೆ ಫೀಲ್ कारण ಮಾಡ್ತಾ ಇಲ್ಲ? कारण कारण क्या है? ಕಾರಣ ಏನಿದೆ? हालेलुया. ಹಾಲೆಲೂಯಾ. कुछ सामने छिपाया है. ಏನನ್ನು ಮುಚ್ಚಿಟ್ಟಿದೆ. और बोलो अपने बाजू वाले को, बोलो जी सच्चा है. ಇದು ಸತ್ಯವಾಗಿದೆ. कितने लोग बोल रहे हैं? ಎಷ್ಟು ಜನ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ? क्या बोला मैंने? ನಾನೇನು ಹೇಳಿದೆ? हमने कुछ क्या कर लिया? उसी बोलो क्या कर लिया? कुछ हमने छिपा लिया. ನಾವೇನು ಮುಚ್ಚಿಟ್ಕೊಂಡು हालेलुया. जैसे याकूब की पत्नी ने छिपा लिया था. ಯಾವ ರೀತಿ ಯಾಕೋಬನ ಹೆಂಡತಿ ಮುಚ್ಚಿಟ್ಕೊಂಡಿದ್ರು. जब वो अपने अपने जब वो अपने ससुर के घर से निकल रहा था, ಯಾಕೋಬ ತನ್ನ ಮಾವನ ಮನೆಯಿಂದ ಬರ್ತಾ ಇರುವಾಗ उसकी पत्नी ने क्या किया? ಆತನ ಹೆಂಡತಿ ಏನ್ ಮಾಡಿದ್ರು? अपने पिता की कुछ मूर्तियों को ತಂದೆಯ ಕೆಲವು छिपा लिया. ಮುಚ್ಚಿಟ್ಕೊಂಡಿದ್ರು. जब वो उसका पीछा करते हुए उसके पास पहुंचा, ಯಾವಾಗ ಆತನ ಅವರನ್ನ ಹಿಂಬಾಲಿಸಿ ಅವರ ಹಿಂದೆ ಬಂದಾಗ उसको पूछा, ಅವ್ರು ಕೇಳಿದಾಗ किसने छिपाया? ಯಾರು ಮುಚ್ಚಿಟ್ಕೊಂಡ್ರಿ? क्या बोल रहे थे दोनों भी? नहीं नहीं, हमने नहीं छिपाया. ನಾವು ಮುಚ್ಚಿಟ್ಕೊಂಡಿಲ್ಲ. हालेलुया. ಹಾಲೆಲೂಯಾ. समझ पा रहे हो? ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. उसका रिजल्ट क्या निकला? ಇದರ ಒಂದು ರಿಸಲ್ಟ್ ಏನ್ ಬಂತು? पर ಹೌದು. जब हम ಯಾವಾಗ ನಾವು परमेश्वर के आगे ದೇವರ ಮುಂದೆ जाके इस बात का अंगीकार करते हैं, ಹೋಗಿ ಈ ಮಾತನ್ನ ಅಂಗೀಕಾರ ಮಾಡ್ಕೊಳ್ತೇವೆ. परमेश्वर ದೇವರೇ पश्चाताप करते हैं. ಪಶ್ಚಾತ್ತಾಪ ಪಡ್ತೇವೆ. हालेलुया. ಹಾಲೆಲೂಯಾ. परमेश्वर क्या बोलता है? ದೇವ್ರು ಏನ್ ಹೇಳ್ತಾರೆ? मैं तुम्हें ನಾನು ನಿಮ್ಗೆ क्षमा देता हूं. ಕ್ಷಮೆ ಕೊಡ್ತೇನೆ. जैसे क्षमा मिली, ಯಾವ ರೀತಿ ಕ್ಷಮೆ ಸಿಕ್ತು फिर से ಮತ್ತೆ आपके लिए हेवन ओपन है. ನಿಮಗಾಗಿ ಸ್ವರ್ಗ ತೆರೆದಿದೆ. हालेलुया. आपके रुकी हुई आशीषें ನಿಮ್ಮ ಅನಿತ स्वर्ग से आपके जीवन में रिलीज होना शुरू हो जाती हैं. ಸ್ವರ್ಗದಿಂದ ನಿಮಗಾಗಿ आपका जीवन फिर से ನಿಮ್ಮ ಜೀವನ ಮತ್ತೆ सूखे से खुशहाली में बदल जाता है. ಒಣಗಿನ ಜೀವನದಿಂದ ಹಸಿರಾದ ಜೀವನವಾಗಿ सब बोलेंगे हालेलुया. क्या आप समझ पा रहे हो? ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. जब पश्चाताप एक व्यक्ति के लाइफ में होता है, ಇವಾಗ ಪಶ್ಚಾತ್ತಾಪ ಒಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿ ಜೀವಿತ फिर उसके आत्मिक जीवन ಮತ್ತೆ ಆತನ ಆತ್ಮಿಕ एक ಜೀವನ मसीही जीवन की शुरुआत हो जाती है. ಒಂದು ಕ್ರಿಶ್ಚಿಯನ್ ಜೀವನದ ಪ್ರಾರಂಭ ಆಗ್ತದೆ. सब बोलेंगे हालेलुया. हालेलुया. जब आपकी मसीही जीवन की शुरुआत हो गई, ಯಾವಾಗ ನಿಮ್ಮ क्रिश्चियन ಜೀವನ ಪ್ರಾರಂಭ ಆಗ್ತದೆ फिर आपको समझना होता है ಅವಾಗ ನೀವು ಅರ್ಥ कि ಮಾಡ್ಕೊಳ್ಬೇಕು. अब मैं क्या करूं? ಇವಾಗ ನಾನು ಏನ್ ಮಾಡ್ಬೇಕು? संसार में ಲೋಕದಲ್ಲಿ इस पृथ्वी के ऊपर ಈ ಲೋಕದಲ್ಲಿ परमेश्वर ने ದೇವರು अपने लोगों को सेवक दिए, ತನ್ನ ಜನರಿಗೆ ಸೇವಕ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. चर्चे दी. ಚರ್ಚ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. चर्चे लोगों को क्यों दी गई है? ಚರ್ಚ್ಗಳು ಯಾಕೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ? सिर्फ इसलिए नहीं ಇದಕ್ಕಲ್ಲ कि अब
ಪ್ರತಿ ಸಂಡೆ और अब कुछ समय बैठ के वापस चले जाओ, ಕೆಲವು ಸಮಯ ಕುಂತು ಹೋಗ್ರಿ ವಾಪಸ್ इसलिए नहीं। ಅದಕ್ಕಾಗಿ Hallelujah. Hallelujah. सेवक आपको क्यों दिए गए, ಸೇವಕರು ನಮಗೆ ಯಾಕೆ ಕೊಡಲ್ಪಟ್ಟಿದ್ದಾರೆ, किस लिए दिए गए? ಯಾಕೆ ಕೊಡಲ್ಪಟ್ಟಿದ್ದಾರೆ? प्रार्थना करने के लिए? ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡಲಿಕ್ಕಾಗ, मैंने बोला सिर्फ प्रार्थना करने के लिए? ಕೇವಲ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡಲಿಕ್ಕಾಗ? यीशु मसीह ने लोगों के लिए केवल प्रार्थना नहीं की। ಯೇಸು ಜನರಿಗಾಗಿ ಕೇವಲ ಪ್ರಾರ್ಥನೆಯನ್ನು यीशु मसीह ने लोगों को केवल चंगा नहीं किया। ಯೇಸು ಜನರಿಗೆ ಕೇವಲ ಸ್ವಸ್ಥತೆ, यीशु मसीह ने केवल दुष्ट आत्मा को नहीं निकाला। ಯೇಸು ಕೇವಲ ದುಷ್ಟ ಆತ್ಮಗಳನ್ನು यीशु की जो सेवा थी, ಯೇಸುವಿನ ಸೇವೆಯನ್ನು, जीसस क्राइस्ट की सेवा का मुख्य हिस्सा था प्रीच। ಯೇಸುವಿನ ಸೇವೆಯ ಮುಖ್ಯ ಭಾಗ ಇತ್ತು ಪ್ರಚಾರ ಮಾಡುವುದು. हालेलुया, कितने लोग समझ पा रहे हैं? ಯೇಸು ಜನರಿಗೆ ಅರ್ಥ ಆಗ್ತದೆ. शिक्षा, ಶಿಕ್ಷೆ, हालेलुया, Hallelujah. लोगों को स्वर्ग के राज्य की शिक्षा देनी। ಜನರಿಗೆ ಸ್ವರ್ಗ ರಾಜ್ಯದ ಬೋಧನೆ ಕೊಡುವುದು. बहुत बार अगर विचार करता हूँ मैं ಬಹಳ ಸಮಯದಲ್ಲಿ ನಾನು ಆಲೋಚನೆ कि ಮಾಡ್ತೇನೆ, पास्टर मतलब क्या? ಪಾಸ್ಟರ್ ಅಂದ್ರೆ ಏನು, हाँ? लोगों की लाइफ में वो क्या है? ಜನರ ಜೀವಿತಕ್ಕಾಗ ಆತನ ಏನು ತಾನು? पास्टर मतलब क्या? ಪಾಸ್ಟರ್ ಅಂದ್ರೆ ಏನು? कि वो संडे के दिन चर्च में आए, ಅದನ್ನ ಸಂಡೇ ದಿನ ಚರ್ಚ್ ಬರಬೇಕು, कुछ समय वचन दे, ಕೆಲವು ಸಮಯ ವಾಕ್ಯ लोगों के लिए प्रार्थना करे, ಜನರಿಗಾಗಿ ಪ್ರಾರ್ಥನೆ फिर ಮಾಡಬೇಕು, वो घर घर जाए, ಮತ್ತು ಮನೆ ಮನೆ ಹೋಗ್ಬೇಕು, लोगों से ऑफरिंग ले, ಜನರಿಂದ ಕಾಣಿಕೆ ತಗೊಳ್ಬೇಕು. बस ಇಷ್ಟೇನಾ? जय पास्टर। ಇದು ಪಾಸ್ಟರ್. और पैसे नहीं मांगते। हालेलुया। Hallelujah. सेवक मतलब ಸೇವಕ ಅಂದ್ರೆ एक दर्शन ಒಂದು ದರ್ಶನ, जो परमेश्वर ने उसे कलीसिया के लिए दिया है। ದೇವರು ಆತನಿಗೆ ಒಂದು ಸಭೆಗಾಗಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾನೆ. पौलुस कहते ಅವನು ಹೇಳ್ತಾನೆ, मैंने तुम्हारी मंगनी ನಾನು ನಿಮ್ಮ ಸಂಬಂಧ मसीह के साथ की, ದೇವರೊಟ್ಟಿಗೆ ಮಾಡಿದ್ದೇನೆ. ಯೇಸು तब तक तुम पवित्र बने रहो ಅಲ್ಲಿವರೆಗೂ ನೀವು ಪರಿಶುದ್ಧವಾಗಿ, जब तक मसीह ना आ जाए। ಇಲ್ಲಿವರೆಗೂ ಕ್ರಿಸ್ತನ ಬರುವನು. हालेलुया। सेवक की जिम्मेदारी ಸೇವಕನ कलीसिया को परमेश्वर के राज्य के लिए तैयार करना, ದೇವರ ರಾಜ್ಯಕ್ಕಾಗಿ ಸಿದ್ಧ ಮಾಡುವುದು, कलीसिया को तब तक खड़े रखना ಸಭೆಯನ್ನು ಅಲ್ಲಿವರೆಗೂ जब तक यीशु मसीह का दूसरा आगमन नहीं हो जाता। ಅಲ್ಲಿವರೆಗೂ ಯೇಸುವಿನ ಎರಡನೇ ಬರೋಣ ಆಗುವುದಿಲ್ಲ. यीशु मसीह कहते पतरस, ಯೇಸು ಹೇಳ್ತಾರೆ, ಪೇತ್ರ बेटे तो मेरे से प्रेम करता है। ನೀನನ್ನು ಪ್ರೀತಿ ಮಾಡ್ತಿ? पतरस बोला प्रभु करता हूँ। ಪೇತ್ರ ಹೇಳ್ತಾನೆ, ಮಾಡ್ತೀನಿ. कहते जा फिर मेरी भेड़ों की रखवाली कर। ಯೇಸು ಹೇಳ್ತಾರೆ, ಹೋಗು ನನ್ನ ಕುರಿಗಳಿಗೆ ಕಾಯಿ ಅಂತ. बाइबल कहती पतरस को फिर यीशु मसीह ने पूछा, ಮತ್ತೆ ಪೇತ್ರನಿಗೆ ಯೇಸು ಕೇಳ್ತಾರೆ, क्या तुम मुझसे प्रेम करता है? ನೀನನ್ನು ಪ್ರೀತಿ ಮಾಡ್ತೀಯಾ? पतरस कहता प्रभु करता हूँ। ಅದನ್ನ ಹೇಳ್ತಾನೆ, ಹಾ, ನಾನು कहता ಮಾಡ್ತೀನಿ. जा मेरी भेड़ों की चरवाही कर। ನನ್ನ ಕುರಿಗಳನ್ನು ಕಾಯಿ. सब बोलेंगे हालेलुया। कितना लोग समझ पा रहे हैं? ಎಷ್ಟು ಜನ ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ? आज ಇವತ್ತು हमें अपने मन को बदलने की जरूरत है। ನಾವು ನಮ್ಮ ಮನಸ್ಸು ಬದಲಾಯಿಸುವ ಅವಶ್ಯಕತೆ, हमें अपने आंखों को बदलने की जरूरत है। ನಾವು ನಮ್ಮ ಕಣ್ಣುಗಳನ್ನು ಬದಲಾಯಿಸುವ, हम वो देखें ನಾವು ಅದು जो ನೋಡ್ಬೇಕು. परमेश्वर आज लोगों को दिखाना चाहता है। ಯಾವುದು ದೇವರು ಇವತ್ತು ಜನರಿಗೆ ತೋರಿಸೋದಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತಾರೆ. कहीं वो वचन हमारे लिए ना हो। ಈ ವಾಕ್ಯ ನಮಗಾಗಿರ್ಬಾರ್ದು. कहते इनकी आंखें हैं पर देखती नहीं, ಇದರ ಕಣ್ಣಿಗೆ ನೋಡೋದಿಲ್ಲ, इनके कान है पर जो सुनते नहीं। ಕಿವಿಗಳಿಗೆ ಕೇಳುವುದಿಲ್ಲ, कहते हमने बांसुरी बजाई ನಾವು पर ಕೊಳ್ಳುವುದಿಲ್ಲ, तुम ना नाचे। ಕುಣದಿಲ್ಲ, कहते हमने बैन पाया पर तुम ना रोए। ನಾವು हालेलुया। आप समझ पा रहे हो? ಅರ್ಥ ಮಾಡ್ಬೇಕು. आज परमेश्वर लोगों को कुछ दिखाना चाहता है। ಇವತ್ತು ದೇವರ ಜನರಿಗೆ, आज परमेश्वर लोगों की लाइफ में कुछ करना चाहता है, ದೇವರ ಜನರ ಜೀವಿತದಲ್ಲಿ ಏನೋ ಮಾಡಿ, पर फिर भी लोग अपनी आंखों को बंद करते हैं, ಆದ್ರೂ ಕೂಡ ಜನರು ತಮ್ಮ लोग ಕಣ್ಣುಗಳನ್ನು अपने कानों को बंद करते हैं, ಜನರು ತನ್ನ ಕಿವಿ, लोग देखकर भी उन्हें अनदेखा कर देते हैं, ಜನರು ನೋಡಿ लोग सुनकर भी उसे अनसुना कर देते हैं। ಜನರು ಕೇಳಿ ಕೇಳಿ ಆಗಿರ್ತಾರೆ. किसी का नुकसान नहीं, ಯಾರ್ದು ಏನು ಹಾನಿ, किसी का नुकसान नहीं। ಯಾರ್ದು ಯಾವ आप कुछ बड़ा गवा रहे हो, ನೀವೇನು ದೊಡ್ಡದು आप कुछ ಕಳೆದುಕೊಳ್ಳುತ್ತಾರೆ, बड़ा पाने की बजाय आप उसे गवा रहे हो। ನೀವೇನು ದೊಡ್ಡದು ಹೊತ್ತುಕೊಳ್ಳುವ ಬದಲಾಗಿ ಅದು ಕಳೆದುಕೊಳ್ತಾ ಇದ್ದೀರಿ. हालेलुया। Hallelujah. आप समझ पा रहे हो? ಅರ್ಥ पर ಮಾಡ್ಕೊಳ್ತಾರೆ. आज मैं उस विषय की ओर बढ़ना चाहता हूँ ಇವತ್ತು ನಾನು ಆ विषಯದ ಕಡೆ ಕರ್ಕೊಂಡು कि मेरे प्रियो, ನನ್ನ ಪ್ರಿಯರೇ, जो दिन है ಈ ದಿನಗಳಲ್ಲಿ हम मन फिराए, ನಮ್ಮ ಮನಸ್ಸು ಬದಲಾಯಿಸಿಕೊಳ್ಬೇಕು. हम सच्चा पश्चाताप करें, ನಾವು ಸತ್ಯವಾದ ಪಶ್ಚಾತ್ತಾಪ हम ಪಡಬೇಕು. परमेश्वर के करीब आए। ನಾವು ದೇವರ ಹತ್ರ ಬರಬೇಕು. हालेलुया। Hallelujah. हम अपने मन में जो बहुत सारी बातों को रखकर बैठे हैं, ನಾವು ನಮ್ಮ ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಬಹಳ ಮಾತುಗಳು ಇಟ್ಕೊಂಡು ಕೂತಿದ್ದೇವೆ. हम उन्हें हटाकर ನಾವು ಅದನ್ನು ತೆಗೆದು परमेश्वर के पास आए। ದೇವರ ಹತ್ರ ಬರಬೇಕು. तो जो परमेश्वर ಯಾಕಂದ್ರೆ ದೇವರು हमारे जीवन में कुछ कर सके, ನಮ್ಮ ಜೀವಿತದಲ್ಲಿ ಏನೋ ಮಾಡಬೇಕು. वो इजरायलियों के जैसे नहीं,
ಆತನ ಇಸ್ರಾಯೇಲರ परमेश्वर के पास एक बड़ी योजना, ದೇವರ ಹತ್ರ ಒಂದು ದೊಡ್ಡ ಯೋಜನೆ. परमेश्वर ने अपने दास मूसा को उनके लिए भेजा, ದೇವರು ತನ್ನ ದಾಸ ಮೋಶೆಗೆ अपने दास हारून को उनके लिए भेजा, ತನ್ನ ದಾಸ अपने दास योशुआ को उनके लिए भेजा। ಯೋಶುವನಿಗೆ ಅವರಿಗೆ पर बाइबल कहती ಆದ್ರೆ ಬೈಬಲ್ ಹೇಳ್ತದೆ उसी जंगल में वो घूमते रहे, ಅದೇ ಅಡವಿಯಲ್ಲಿ ಅವರು ತಿರುಗಾಡ್ತಾ ಇದ್ರು. उसी जंगल में घूमते रहे। ಅದೇ ಅಡವಿಯಲ್ಲಿ ತಿರುಗಾಡ್ತಾ परमेश्वर उनके आगे था। ದೇವರು ಅವ್ರ ಬಂದಿದ್ರು. दिन के समय परमेश्वर बादल बनकर उनकी अगुवाई कर रहा था, ಹಗಲಿನಲ್ಲಿ ಒಂದು ಮೇಘವಾಗಿ ಅವರಿಗೆ ಮಾರ್ಗದರ್ಶನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರು. रात के समय आग का खंभा बनकर परमेश्वर उनकी अगुवाई कर रहा था। ರಾತ್ರಿಯಲ್ಲಿ ಅಗ್ನಿ ಕಂಪವಾಗಿ ಅವರಿಗೆ ಮಾರ್ಗದರ್ಶನ ಮಾಡ್ತಾ सब कुछ देखते हुए भी ಎಲ್ಲವನ್ನ ನೋಡಿ उन लोगों ने ಆ ಜನರು अपने मन को कठोर कर लिया। ತನ್ನ ಮನಸ್ಸನ್ನು ಕಠೋರ ಮಾಡಿಕೊಂಡ್ರು. हालेलुया। हुआ क्या? ಆದ್ರೆ हुआ क्या? ಏನಾಯ್ತು? परमेश्वर का क्या इच्छा थी? ದೇವರ ಇಚ್ಛೆ ಏನಿತ್ತು? मेरी प्रजा, ನನ್ನ ಪ್ರಜೆ, मेरे लोग ನನ್ನ ಜನರು जो गुलामी में हैं, ಯಾವ ಗುಲಾಮತನ जो दुखों में हैं, जो कष्टों में हैं, परमेश्वर कहता मैंने देखा मेरे लोगों को, ದೇವರು ಹೇಳ್ತಾರೆ ನಾನು ನೋಡಿದೆ ನನ್ನ ಜನರು उनके दुखों को मैंने देखा। ಅವರ ದುಃಖಗಳನ್ನು परमेश्वर ನೋಡಿದೆ. कहता मूसा ದೇವರು ಹೇಳ್ತಾರೆ मैं इसलिए उतरा हूँ, ಅದಕ್ಕಾಗಿ ನಾನು मैं इसलिए स्वर्ग से उतरा हूँ ಅದಕ್ಕಾಗಿ ನಾನು कि उन्हें मैं निकाल लाऊं। ಇವರನ್ನು ಬೆಳೆಸಬೇಕು. हालेलुया। और उन्हें उस देश में पहुंचा दूं ಅವರಿಗೆ ಆ ದೇಶದಲ್ಲಿ जहाँ पे दूध और शहद की नदियां बहती हैं। ಇಲ್ಲಿ ಹಾಲು ಜೇನು ನದಿ दूध और शहद क्या है? ಹಾಲು ಜೇನು परमेश्वर के आशीर्वाद, ದೇವರ ಆಶೀರ್ವಾದ, परमेश्वर के आशीष प्लेस, ದೇವರ ಆಶೀರ್ವಾದ जहाँ पे लोगों को न दुख है, ಅಲ್ಲಿ ಜನರಿಗೆ ना ದುಃಖ कोई ಇಲ್ಲ, कष्ट है, ಕಷ್ಟ ಇಲ್ಲ. जहाँ पे एक व्यक्ति कहता है ಅಲ್ಲಿ ಒಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿ ಹೇಳ್ತಾರೆ वो यहोवा मेरा चरवाहा है, ಯೆಹೋವನು ನನ್ನ ಕುರುಬನು, इसलिए मुझे कोई घटी नहीं है, ಅದಕ್ಕಾಗಿ ನನಗೆ ಯಾವುದೇ ಕೊರತೆ मैं ಇಲ್ಲ. आनंदित हूँ, ನಾನು ಸಂತೋಷವಾಗಿದೆ. मैं खुदाबंद में आशीषित हूँ। ನನ್ನ ಇದರಲ್ಲಿ ಆಶೀರ್ವಾದ ऐसी लाइफ ಇದೇ मैं ರೀತಿ सच कहता हूँ, ನಾನು ನಿಜ ಹೇಳ್ತೇನೆ. अगर एक मसीही ಒಬ್ಬ ಕ್ರಿಶ್ಚಿಯನ್ व्यक्ति की जुबान से ಒಬ್ಬ ಕ್ರಿಶ್ಚಿಯನ್ ಒಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿ ಒಬ್ಬ अगर ये शब्द नहीं निकलते, ನನ್ನ ಬಾಯಿಂದ ಈ ಶಬ್ದಗಳು ಬರ್ತಾರೆ. मैं खुदाबंद के नाम से ब्लेस हूँ, ನನ್ನ ಈ ಹೆಸರಿನಲ್ಲಿ मेरा ಆಶೀರ್ವಾದ घर आशीषित है। देखो ಮನೆ ಆಶೀರ್ವಾದ ಇದೆ ನೋಡಿ. मेरे बच्चे ब्लेस है, देखो ನನ್ನ ಮಕ್ಕಳ ಆಶೀರ್ವಾದ ಇದ್ದಾರೆ मेरी ನೋಡಿ. पर्सनल लाइफ मेरी ब्लेस है, देखो ನನ್ನ ಒಂದು ನೈಜ ಜೀವನ ಆಶೀರ್ವಾದ, मैं और मेरा घर आशीषित है। ನಾನು ನನ್ನ ಕುಟುಂಬ ಆಶೀರ್ವಾದ सब लेवल से चल रहे हैं। ಎಲ್ಲ ಸರಿಯಾಗಿ ನಡೀತಾ ಇದೆ. परमेश्वर के साथ अच्छा रिश्ता इस व्यक्ति का। ದೇವರೊಟ್ಟಿಗೆ ಒಳ್ಳೆ ಸಂಬಂಧ ಇದೆ ವ್ಯಕ್ತಿ. अगर आज आपको लगता है ಒಂದು ವೇಳೆ ನಿಮ್ಗೆ ಇವತ್ತು ಅನಿಸ್ತಾ ಇದೆ मेरा परिवार ನನ್ನ ಕುಟುಂಬ शांति नहीं है, ಶಾಂತಿ ಇಲ್ಲ, मेरे बच्चे, ನನ್ನ ಮಕ್ಕಳು, मेरे माँ बाप, ನನ್ನ ತಂದೆ मेरे ತಾಯಿ, भाई, ನನ್ನ ಸಹೋದರರು, आज जो लोगों के हालात बिगड़े पड़े हैं, ಮತ್ತು ಜನರ ಪರಿಸ್ಥಿತಿಗಳು ಹಾಳಾಗಿವೆ, उनके काम धंधे बिगड़े पड़े हैं, ಅವರ ಕೆಲಸ ಕಾರ್ಯಗಳು ಹಾಳಾಗಿವೆ. हाँ फिर तू कौन है? ಯಾರಿಗೂ कृष्ण। कृष्ण बाइबल क्या कहती है? ಬೈಬಲ್ ಏನು ಹೇಳ್ತದೆ? मैं छोटे से लेकर बड़े तक ಒಂದು ಸಣ್ಣವರಿಂದ ದೊಡ್ಡವರಿಗೆ सबको आशीष करूंगा। ಎಲ್ಲರನ್ನ ಆಶೀರ್ವಾದ ಮಾಡ್ತದೆ. हालेलुया। ಹಾಲೆಲೂಯಾ. तुम्हें शांति दूंगा, ನಿಮಗೆ ಶಾಂತಿ ಕೊಡ್ತಾರೆ, तुम्हें सुख दूंगा, ನಿಮಗೆ ಸುಖ ಕೊಡ್ತಾರೆ, तेरे घर को बढ़ाऊंगा, ನಿನ್ನ ಮನೆಯನ್ನು तेरे ಹೆಚ್ಚಿಸ್ತಾರೆ, बच्चों को बढ़ाऊंगा, ನಿನ್ನ ಮಕ್ಕಳನ್ನು तुम्हें ಹೆಚ್ಚಿಸ್ತಾರೆ, आशीर्वाद दूंगा। ನಿಮಗೆ ಆಶೀರ್ವಾದ ಕೊಡ್ತಾರೆ. किधर है? ಇಲ್ಲಿದೆ. हालेलुया। ಹಾಲೆಲೂಯಾ. ढूंढो किधर है वो। ಹುಡುಕ್ರಿ ಇಲ್ಲಿದೆ. मेरा घर प्रार्थना का घर कहलाएगा। ನನ್ನ ಮನೆ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮನೆ ಅನ್ನಿಸ್ಕೊಳ್ತದೆ. कितनों का कहलाता है? ಎಷ್ಟು ಜನರ ಮನೆ ಅನ್ನಿಸ್ತದೆ? किस किस का कहलाता है मुझे बताइए। ಯಾರ್ಯಾರ ಮನೆ ಅನ್ನಿಸ್ಕೊಳ್ತದೆ ಪ್ರಾರ್ಥನೆ? ಹಾಲೆಲೂಯಾ. ಹಾಲೆಲೂಯಾ. मेरे जीवन में कोई घटी नहीं, ನನ್ನ ಜೀವನದಲ್ಲಿ ಏನು ಕೊರತೆ ಇಲ್ಲ. और हमें लोगों को हर दिन घटी महसूस होती है। ನಮಗೆ ಪ್ರತಿದಿನ ಒಂದು ಕೊರತೆ ಕಾಣ್ತಾ ಇರ್ತದೆ. सब कुछ बिगड़ा पड़ा है। ಎಲ್ಲ ಒಂದು ಹಾಳಾಗಿದ್ದ ಹಾಗೆ ಕಾಣಿಸ್ತದೆ. हम अपनी लाइफ को, जब लोग अपनी लाइफ को शेयर करने बैठते हैं, ಯಾವಾಗ ಜನರು ತನ್ನ ಜೀವಿತವನ್ನು ಒಂದು ಹಂಚ್ಕೊಳ್ಳಕ್ಕೆ ಕೂಡ್ತಾರೆ, क्या होते हैं उनके शब्द? ಅವರ ಶಬ್ದಗಳು ಏನಿರ್ತದೆ? क्या करना? ಏನ್ ಮಾಡಬೇಕು? मेरे बच्चे ऐसे, ನನ್ನ ಮಕ್ಕಳು, मेरी पत्नी ऐसी, ನನ್ನ ಹೆಂಡತಿ, मेरा पति ऐसा, ನನ್ನ ಗಂಡ ಈ ರೀತಿ, मेरा काम ऐसा, ನನ್ನ ಕೆಲಸ ಈ ರೀತಿ, उसका भरना है, उसका ये वो। ಅದು ಇದು ತುಂಬಬೇಕು ಅಂತ परमेश्वर क्या बोलता है? ದೇವರೇನೆ तुम मेरे नाम में गवाह ठहरोगे। ನೀವು ನನ್ನ ಹೆಸರಿನ ಸಾಕ್ಷಿ ಆಗ್ತೀರಿ. क्या गवाही है आज आपकी? ಏನ್ ಸಾಕ್ಷಿ ಇದೆ ಇವತ್ತು ನಿಮ್ಮದು? हालेलुया। ಹಾಲೆಲೂಯಾ.
जब लोग अपनी लाइफ को शेयर करते हैं ಇವಾಗ ಜನರು ತನ್ನ ಜೀವನ तो ಶೇರ್ फिर ಮಾಡ್ಕೊಳ್ತಾರೆ दूसरा व्यक्ति हिसाब लगाता है परमेश्वर का ಮತ್ತೆ ಇನ್ನೊಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿ ದೇವರ ಒಂದು ಕಾರ್ಯದ ಒಂದು ಹಿಸಾಬ್ ಮಾಡ್ತಾರೆ इनका परमेश्वर ಅಳತೆ ಮಾಡ್ತಾರೆ ಇಂತನ ದೇವರು और जब हम चर्च में आते हैं ಅದನ್ನ ಚರ್ಚ್ನಲ್ಲಿ ಬಂದಾಗ मेरे जैसा सेवक तो जो प्रीच करते हैं वो करता है ना ನಾಲ್ಕು ಸೇವಕರು ವಾಕ್ಯ ಹೇಳ್ತಾ ಇರ್ತಾರೆ परमेश्वर आपके जीवन में अद्भुत और बड़े काम करेगा ದೇವರು ನಿಮ್ಮ ಜೀವಿತದಲ್ಲಿ ಅದ್ಭುತ ದೊಡ್ಡ ಕಾರ್ಯ ಮಾಡ್ತಾರೆ ಅಂತ सेवक तो बोलेगा क्योंकि बाइबल बोलती है ಯಾಕಂದ್ರೆ ಬೈಬಲ್ ಹೇಳ್ತಾರೆ हालेलुया क्योंकि अद्भुत और बड़े काम वो कल करता था ಅದ್ಭುತ ದೊಡ್ಡ ಕಾರ್ಯ और उसने नहीं कहा कि मैं आज नहीं करूंगा ಅದನ್ನ ಹೇಳಿಲ್ಲ ಇವತ್ತು ಮಾಡಲ್ಲ ಅಂತ वो कहता मैं आज भी करता हूँ ಹೇಳ್ತಾರೆ ಇವತ್ತು और मैं युग को युग में करता रहूंगा ನಾನು ಯುಗದಲ್ಲಿ ಮಾಡ್ತಾ ಇರ್ತೇನೆ सब बोलेंगे हालेलुया क्या उसी परमेश्वर ने यूसुफ को मंत्री नहीं बनाया ಅದೇ ದೇವರು ಯೂಸುಫನಿಗೆ ಮಂತ್ರಿ क्या ಮಾಡಿ उसी परमेश्वर ने दाऊद को राजा नहीं बनाया ಅದೇ ದೇವರು ದಾವೀದನಿಗೆ ರಾಜನಾಗಿ ಮಾಡಿ हालेलुया क्या प्रेरितों की 12 चेलों की मंडली उसी परमेश्वर ने नहीं बढ़ाई ಆಗ ಒಂದು ಅಪೊಸ್ತಲ 12 ಗುಂಪು ದೇವರು ಮಾತ್ರ ಮಾಡಿಲ್ವಾ क्या उसी परमेश्वर की सेवा पालूस नहीं करता था ಅದೇ ದೇವರ ಸೇವೆ ಪೌಲ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದ वो करता था ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದ आज भी परमेश्वर अपने लोगों को ब्लेस करता है ಇವತ್ತು ಕೂಡ ದೇವರು ತನ್ನ आज भी ಜನರಿಗೆ परमेश्वर ಆಶೀರ್ವಾದ अपने लोगों को उन्नति देता है ಇವತ್ತು ಕೂಡ ದೇವರು ತನ್ನ ಜನರಿಗೆ पर अगर एक व्यक्ति की लाइफ में परमेश्वर के वो आशीर्वाद नहीं ಆದ್ರೆ ಒಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿ ಜೀವಿತದಲ್ಲಿ उसका ದೇವರ ಆಶೀರ್ವಾದ कारण है ಆ ಕಾರಣ कि लोगों ने अपने अंदर कुछ दबा के रख लिया ಜನರು ತನ್ನ ಒಳಗೆ ಏನು ಮುಚ್ಚಿಟ್ಕೊಂಡು आज लोग गिड़गिड़ाते नहीं है परमेश्वर के आगे ಇವತ್ತು ಜನರು ದೇವರ ಮುಂದೆ आज लोग परमेश्वर को पाने के लिए ಇವತ್ತು ಜನರು ದೇವರನ್ನು ಒಪ್ಪಿಕೊಳ್ಳುತ್ತಾರೆ अपने लाइफ का त्याग नहीं करना चाहते ತನ್ನ ಜೀವನವನ್ನು ತ್ಯಾಗ ಮಾಡಲು ಇಷ್ಟಪಡುತ್ತಾರೆ आज लोग अपने आप को बदलना नहीं चाहते ಇವತ್ತು ಜನರು ತನ್ನ ತಾನು ಬದಲಾಯಿಸಿಕೊಳ್ಳಲು और हमें लगता है ಇಷ್ಟಪಡುತ್ತಾರೆ कि पास्टर ನಮಗನಿಸುತ್ತೆ ಪಾಸ್ಟರ್ ये प्रचार कर रहे हैं ಪರಿಚಯ ಮಾಡ್ತಾರೆ इसका काम है ಇತರ ಕೆಲಸ ಇದೆ हाँ आप समझ पा रहे हो आज ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದೀರಿ ये प्रचार नहीं है ಇದು ಪ್ರಚಾರ ಇಲ್ಲ इसमें आपके जीवन की वो आशीष छिपी हुई है ಇದರಲ್ಲಿ ನಿಮ್ಮ ಜೀವಿತದ ಆಶೀರ್ವಾದಗಳು इसमें पवित्र आत्मा की आवाज है इसमें ಇದರಲ್ಲಿ ದೇವರ ಆತ್ಮನ ಸ್ವರ ಇದೆ खुदावंत के रूह की तड़प है इसमें ದೇವರ ಆತ್ಮದ ಒಂದು ತವಕ ಇದರಲ್ಲಿ परमेश्वर कहता मैं उतरा हूँ ದೇವರು ಹೇಳ್ತಾರೆ ನಾನು ಇಳಿದು ಬಂದು कि अपने लोगों को छुड़ाऊं ನನ್ನ ಜನರಿಗೆ ಬಿಡಿಸಬೇಕು अपने लोगों को बचाऊं ನನ್ನ ಜನರಿಗೆ और ಕಾಪಾಡಬೇಕು उन्हें सुख और आराम का अनुभव मैं करवाऊं ಅವರಿಗೆ ಸುಖ ಆರಾಮವನ್ನು ತೋರಿಸಬೇಕು ಅಂತ जब यही आवाज ಇವಾಗ ಇದೇ उन लोगों के पास पहुंची ಆ ಜನರ ಹತ್ರ ಹೋಗ್ತು बाइबल कहती ಬೈಬಲ್ ಹೇಳ್ತದೆ लोगों ने देखकर भी अनदेखा कर दिया ಜನರು ನೋಡಿ ನೋಡದೆ ಆಗಿದ್ರು लोगों ने सुनकर भी अनसुना कर दिया ಜನರು ಕೇಳಿ ಕೇಳದೆ ಆಗಿದ್ರು परमेश्वर लोगों की अगुवाई कर रहा था उस समय ದೇವರು ಜನರಿಗೆ ಮಾರ್ಗದರ್ಶನ परमेश्वर का ಮಾಡ್ತಾರೆ दास मूसा लोगों के साथ था ದೇವರ ದಾಸ ಮೋಸೆ ಜನರೊಟ್ಟಿಗಿದ್ರು पर जब ಆದ್ರೆ बाइबल कहती है जब मूसा ಇವಾಗ ಮೋಸೆ परमेश्वर के पास कुछ समय के लिए पहाड़ पे गया ದೇವರ ಒಟ್ಟಿಗೆ ಒಂದು ಮೋಸೆ ಒಂದು ಬೆಟ್ಟದ ಮೇಲೆ ಹೋದಾಗ परमेश्वर और मूसा दोनों आपस में बात कर रहे हैं ದೇವರು ಮತ್ತು ಮೋಸೆ ಒಟ್ಟಿಗೆ ಮಾತಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ कुछ समय निकला ಸ್ವಲ್ಪ ಸಮಯ ಕಳೀತು हुआ पता क्या ಏನಾಯ್ತು परमेश्वर कहता मूसा ದೇವರು ಹೇಳ್ತಾರೆ ಮೋಸೆ जा नीचे जा ಕೆಳಗೆ ಹೋಗು देख ನೋಡು वो लोग ಆ ಜನರು जिन्हें मैंने निकाला ಯಾರಿಗೆ ನಾನು वो ಬಿಡಿಸಿದ್ದೆ लोग ಆ ಜನರು जिनको मैंने चुना ಯಾರಿಗೆ ನಾನು ಆರಿಸಿಕೊಂಡಿದ್ದಾರೆ जिन्होंने मेरे बड़े काम देखे ಯಾರು ನನ್ನ ದೊಡ್ಡ ಕಾರ್ಯ ನೋಡಿದ್ದಾರೆ जिनके लिए मैंने तुझे ठहराया ಯಾರಿಗಾಗಿ ನಿನ್ನ ನಿಲ್ಲಿಸಿದ್ದೇನೆ ನಾನು कहता मूसा ಮೋಸೆ नीचे जाके देख ಕೆಳಗೆ ಹೋಗಿ ನೋಡು कुछ और ही हो गया ಬೇರೆನೇ ಆಯ್ತು समझ पा रहे हो आप? ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಹಾಲೆಲೂಯಾ कुछ और ही हो गया ಏನು ಬೇರೆನೇ ಆಯ್ತು ಅಲ್ಲಿ परमेश्वर और मूसा दोनों आपस में बातें कर रहे हैं ದೇವರು ಮೋಸೆ ಏನು ಮಾತಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಪರಸ್ಪರ जब वो नीचे गया ಕೆಳಗೆ ಹೋದಾಗ मूसा